आणि मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2024 संपत आलेलं असून 2025च्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे। येणारं वर्ष आर्थिक भरभराटीचं जावं ही सगळेच जण प्रार्थना करत असतात। मनी टाइम मध्ये आम्ही ही आर्थिक भरभराट कशी होईल हे सांगत असतो। शेअर्स, म्युच्युअल फंड, टॅक्स, मालमत्ता या चांगल्या परताव्या देणाऱ्या गुंतवणुकीसाठीचे योग्य पर्याय कोणते हे आम्ही तज्ञांच्या मदतीने सांगत असतो। कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी पाहूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज। वर्षाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात मोठे चढ उतार बघायला मिळाले। सेन्सेक्स 57 अंकांनी घसरून तर निफ्टी 14 अंकांनी वधारून बंद झाला। बँकिंग क्षेत्रातल्या कोटक महिंद्रा बँकेने मंगळवारी बाजाराला आधार दिला। कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 3% वधारून 1792 रुपयांवर बंद झाला। त्याचबरोबर दोन्ही निर्देशांकांना रिलायन्सने देखील टेकू दिला। अदानी विल्मर, जेएसडब्ल्यू एनर्जी, वोडाफोन आयडिया हे 3 शेअर पुढील वर्षी चांगला परतावा देतील असा अंदाज जेपी मॉर्गन, जेफ्रीज आणि मॉर्गन स्टॅनली या 3 परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार कंपन्यांनी वर्तवलेला आहे। मोतीलाल ओसवाल या भारतातल्या बड्या ब्रोकरेज कंपनीनं एल&टी, माइंडट्री आणि कोफोर्ज या 2 आयटी कंपन्या पुढील वर्षी चांगला परतावा देतील असं म्हटलेलं आहे। याशिवाय सायन टेक्नॉलॉजीज, HCL टेक या शेअरमध्ये देखील खरेदीचा सल्ला मोतीलाल ओसवालनं दिलेला आहे। 2024 मध्ये सोन्याच्या दरात मोठे चढ उतार बघायला मिळाले। वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,590 रुपये होता। 30 ऑक्टोबरला हा भाव वधारून 82,400 रुपयांपर्यंत पोहोचला होता। त्यानंतर हा दर घसरला। 75 ते 78 हजार दरम्यान हा दर फिरताना दिसला। ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या दरामध्ये पुन्हा एकदा तेजीची शक्यता आहे। वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज इंडोफार्म इक्विपमेंटचा IPO खुला झाला। ही कंपनी ट्रॅक्टर असेंब्लीसाठी आवश्यक उपकरणं बनवते। पहिल्याच दिवशी हा IPO 10 पट भरलेला। IPO साठी 204 रुपये 215 रुपयाचा प्राइस बँड ठरवण्यात आलेला आहे। 2 जानेवारीपर्यंत हा IPO खुला असेल। सरत्या वर्षात बजाज हाऊसिंग फायनान्स, Hyundai मोटर्स, स्विगी या कंपन्यांनी IPO आणले होते। या कंपन्यांचे मार्केट कॅप प्रत्येकी 1 लाख कोटींच्या वर गेलेला आहे। तिन्ही कंपन्यांपैकी सर्वाधिक म्हणजे साधारणतः 27,000 कोटी रुपये Hyundai मोटर्सने उभे केले। सरत्या वर्षात भारतीय बाजारातून पैसे उभे करण्यासाठी विविध कंपन्यांनी अक्षरशः रांग लावलेली होती। मुंबई शेअर बाजारातून जवळपास 158 नव्या कंपन्यांनी पैसे उभे केले। त्यापैकी 90 कंपन्या मुख्य शेअर बाजारात म्हणजे मेन बोर्ड एक्सचेंजवर लिस्ट झालेल्या बघायला मिळाल्या, तर उरलेल्या SME एक्सचेंजवर लिस्ट झाल्या। 1 जानेवारी 2025 पासून UPI 123 पेच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा आता 5,000वरून 10,000 होणार आहे। त्यामुळे स्मार्टफोन शिवाय UPIचा वापर करणाऱ्यांना एक रकमी 10,000 रुपयांचे व्यवहार करता येतील। आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी देखील रुपयाची घसरण सुरू होती। सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुपया 7 पैसे घसरला। एका डॉलरचा भाव 85 रुपये 48 पैशाच्या आसपास होता। आज मंगळवार आहे आणि आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंडाविषयी। त्यासाठी आपल्या सोबत आहेत मंदार पवार। मंदार पवार हे कोटक म्युच्युअल फंडाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि फंड मॅनेजर आहेत। बाजाराच्या चढ उताराचा जवळपास 20 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। कोटक म्युच्युअल फंडाच्या वतीनं साधारणतः 900 कोटी रुपयांचे ॲसेट मॅनेज ते करतात। 2024 हे वर्ष म्युच्युअल फंडासाठी कसं ठरलं, 2025 हे वर्ष कसं ठरणार आहे याबाबत आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं या शो मध्ये। 2024 या वर्षाकडे जर आपण बघितलं तर हे वर्ष म्युच्युअल फंडसाठी कसं ठरलं? ओके, म्युच्युअल फंडसाठी आपण पाहिलं, इंडस्ट्रीच्या हिशोबाने पाहिलं तर त्याच्यात एक सतत फ्लो येत राहिला गुंतवणूकदारांचा। प्रत्येक महिने आपण बघितलं की SIP मध्ये फ्लो वाढत चालला आणि महिन्याची जी रक्कम होती ती सुद्धा वाढत चालली। ह्यामागचं कारण हेच की आपण बघितलं की ते मार्केटमध्ये रिटर्न बनले आहेत, खास करून कोविडच्या नंतरचे 2 वर्ष आणि त्याच्यानंतर तीच मोमेंटम 2023-2024 मध्ये सुद्धा कंटिन्यूड राहिली। ह्या मोमेंटममध्ये जे रिटर्न्स गुंतवणूकदारांना झाले आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी एक तर डायरेक्ट इन्व्हेस्टिंग सुद्धा होती, त्यासोबत जे रेग्युलर इन्व्हेस्टर्स आहेत, स्मॉलर इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना म्युच्युअल फंडची सुद्धा चांगली जाणीव झाली आहे
जे नवीन प्रोडक्ट्स आले आहेत किंवा कॅटेगरीज आले आहेत म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी एक्सेप्ट केलं आहे, त्यांनी त्याचा फायदा पाहिला आहे, सोयीस्कर एक मेथड आहे. आणि जर आपण मार्केटचे उतार चढाव पाहिले 2024मध्ये तर त्यांच्यासाठी हे योग्य ठरलं, कारण का मार्केटमध्ये इतके उतार चढाव असतील ते कदाचित ते डायरेक्ट इन्व्हेस्टर किंवा स्मॉल इन्व्हेस्टरसाठी कदाचित तो चुकीचा एक अनुभव झाला असता, कारण का व्हॉलॅटिलिटी जास्त होती. आपण सुरुवातीच्या वर्षाचे 4-5 महिने पाहिले तर मार्केट अगदी रेंजमध्ये होते, 22,000च्या आसपास मार्केट फिरत होतं. पण जरी मार्केट रेंज बाउंड होतं तरी त्याच्यात जे परकीय गुंतवणूकदार होते ते त्यांची सतत सेलिंग चालू होती. समोरासमोर जे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर होते त्यांची बाईंग चालू होती. तर मार्केट एक बॅलन्समध्ये राहिलं. जागतिक गुंतवणूकदार किंवा ते परकीय गुंतवणूकदार विकत होते, कारण इलेक्शनच्या आधीचा काळ होता, थोडीफार अनसर्टन्टी होती त्यांच्या मनात की कुठली गव्हर्नमेंट येईल, सरकार येईल, पॉलिसीजमध्ये काय बदलाव होतील का. तर ह्याच्यामुळे थोडीशी प्रॉफिट बुकिंग चालली होती. आपली अर्थव्यवस्था अगदी मजबूत चालत होती. आपले या वर्षाच्या सुरुवातीच्या 2 क्वार्टरमध्ये आपण 8% जवळपास आपली अर्थव्यवस्था वाढत होती. कॉर्पोरेट अर्निंग्स 15-16% वाढत होती. तरी पण त्यांची सेलिंग होती, कारण का ही एक इव्हेंट त्यांच्यासमोरही होते. जसं इलेक्शनचा निकाल आला, कळलं की तीच सरकार येते, पॉलिसी कंटिन्यू राहील, आपण पाहिलं की ते परत त्यांनी पैसा आणला. जूनपासून पैसे परत इंडियाच्या मार्केटमध्ये निवेश करायला चालू झाला. आणि मग मार्केटने एक दिशा पकडली, ती सप्टेंबरपर्यंत चालली. जरा तेजी चांगली राहिली, 22,000 पासून 26,000 आपण क्रॉस केला निफ्टीवरती. आणि मग सप्टेंबरच्या नंतर आपण पाहिलं की मार्केटमध्ये मग थोडीशी घसरण आली आहे. ते घसरण मागे काही कारण होती, जी थोडी डोमेस्टिक सुद्धा होती. इकडे आपण पाहिले थोडेफार की आपली अर्थव्यवस्था जी 8% वाढत होती ती थोडी स्लो झाली. आता हे स्लो झाली आहे ते कदाचित टेम्पररी असेल, कारण का इलेक्शनच्या जवळपासचा काळ होता, जिकडे गव्हर्नमेंटची स्पेंडिंग थोडी कमी झाली. कन्झम्पशन सुद्धा स्लो आहे, कारण का हवामानाचा सुद्धा मोठा प्रभाव होता की ह्यावेळी उन्हाळा अगदी तीव्र होता किंवा पावसाळा तीव्र होता, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा एक प्रभाव आला. त्याबरोबर काही जागतिक घडामोडी सुद्धा झाल्या की जसं अमेरिकेची इलेक्शन होती नोव्हेंबरमध्ये, तर त्याच्या अगोदर जसं आपण भारतीय इलेक्शनच्या आधी अनसर्टन्टी पाहिली तशीच अनसर्टन्टी तिथे झाली. त्यासोबत जपानमध्ये व्याजदर वाढले, चायनामध्ये काही स्टिम्युलस मेजर हे अनाऊन्स झाले, तर प्लस युद्ध वगैरे सुद्धा होतं. आणि आपण पाहिलं की 2024चा पहिला वर्ष जिकडे आपण बघत होतो की भारताशिवाय दुसरा काय पर्याय नव्हता परकीय इन्व्हेस्टर्सना, आता त्यांना पर्याय दिसत होते. त्याच्यामुळे थोडीशी प्रॉफिट बुकिंग भारतात झाली. पण आपण जर आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स पाहिले तर त्यांच्यासाठी इक्विटी अजूनही मोस्ट अट्रॅक्टिव्ह ऑप्शन राहिला. त्याच्यामुळे FDच्या तुलनेत म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या ॲसेट क्लासच्या तुलनेत म्हणा, तर इक्विटी रिटर्न जे दिले त्याच्यामुळे त्यांची अट्रॅक्शन राहिली आणि म्युच्युअल फंडचा वापर करून त्यांनी या मार्केटमध्ये त्यांचे पैसे गुंतवले. ओके, मग हीच परिस्थिती बघितलं तर 2025 कडनं काय एक्सपेक्टेशन आहेत आणि 2025 हे वर्ष म्युच्युअल फंडच्या दिशेने जर बघितलं तर कसं राहील असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की ही जी मोमेंटम आहे ती कंटिन्यू राहायला हवी, जी इन्व्हेस्टर्सचा फ्लो आहे. कारण का जरी आपण अजूनही पाहिले तर जवळजवळ लोकांचे 20% सेव्हिंग्स इक्विटी मार्केटमध्ये असतील जास्तीत जास्त. अजूनही ते वर जाण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंड्सची जी अवेअरनेस वाढली आहे आणि जी सोयीस्कर पद्धतीने जे छोटे निवेशक ह्याच्यात इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात म्युच्युअल फंडच्या दर, मला वाटतं ते म्युच्युअल फंडचा वापर जास्तीत जास्त होत राहील, ह्याबद्दल काही शंका नाही. आता त्याबरोबर हे आहे की मार्केटमधून एक्सपेक्टेशन्स काय आहेत, कारण का मार्केटमध्ये जर रिटर्न्सची एक्सपेक्टेशन असेल तरच पैसे गुंतवले जातील. तर आम्हाला असं वाटतं की अजूनही मार्केटमध्ये इकडून चांगले रिटर्न्स बनवू शकतात. ओके कदाचित 2025मध्ये थोडे आव्हान जास्त असतील, कारण का जी आपण मी म्हणाल की 8%ने आपली जी अर्थव्यवस्था वाढत होती ते स्लो डाऊन झाली आहे, साधारण 6-6.5%ला आली आहे. कदाचित कॉर्पोरेट अर्निंग्सची होती, आपण एक अंदाज करतो जे कन्सेन्सस एस्टिमेट्स काढतात, कदाचित ते थोडे खाली घेतले जातील, कारण का अजूनपर्यंत जी कॉर्पोरेट अर्निंग्सची डिलिव्हरी आहे ती सिंगल डिजिटमध्ये आली आहे. निफ्टी अर्निंग्समध्ये 10%च्या जरा खाली आली आहे, जी 15-16% वाढत होती. तर ही ॲडजस्टमेंट व्हायला कदाचित अजून 3-6 महिने जातील. तर मार्केटमध्ये थोडा तो उतार चढाव होत राहील. त्यासोबत आपण बघणार की जानेवारीपासून अमेरिकेत सुद्धा ट्रम्प शासन लागू होणार आहे.
ते झाल्यानंतर त्यांच्या सुद्धा काही पॉलिसीज चेंज होतील, खास करून त्यांचे जे ट्रेड पॉलिसीज आहेत तिकडे बऱ्याच सेक्टरवरती त्याचा परिणाम होईल. तर ह्या थोड्या अनसर्टन्टीमध्ये आणि थोडा आपण ग्लोबल इन्व्हेस्टर्स जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे थोडेफार चर्निंग होत राहील, पण आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा फ्लो होत राहील. त्याच्यामुळे असं वाटतं की ही जी एक पॅटर्न होता की थोडीफार FII सेलिंग पण समोरासमोर DII डोमेस्टिक्सची बाईंग, हा पॅटर्न पुढच्या महिन्यात चालू राहील. कदाचित एकदाची मार्केट स्टेबल झाली तर आपण आणि व्हॅल्युएशन्स थोडे आपल्याला थोडे अट्रॅक्टिव्ह वाटले तर आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर परत इंडियामध्ये येताना दिसतील. तर मग जर ज्यावेळी दोघांचा सहभाग असेल त्यावेळी मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स बनण्याची शक्यता दिसून येते. तर एक फंड मॅनेजर म्हणून की जी व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये आपण बघतो त्यापासून जे गुंतवणूकदार आहेत त्यांची गुंतवणूक सेफ राहावी, त्याला शील्ड करता यावं आणि त्यांचे रिटर्न्स वाढावेत, यासाठी काय पावलं नेमकी उचलली जातात आणि काय पावलं उचलली जाऊ शकतात 2025 मध्ये? तर सगळ्यात पहिली तर आपण जर गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असेल की जे मार्केटमधून आपण जी एक अपेक्षा ठेवतोय रिटर्न्सची ती एक रिझनेबल असायला हवी. किती म्हणजे रिझनेबल? हो, कारण का आपण मागचे 2 वर्ष पाहिली तर मार्केटमध्ये जी रिटर्न आली आहे साधारण आपण CAGR रिटर्न पाहिली 2 वर्षाची तर निफ्टीमध्ये 14% राहिली आहे. जर ओव्हरऑल मार्केट घेतलं म्हणजे 500 निफ्टी 500, कारण का तिकडे मग लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप सगळे आले तर त्याची CAGR रिटर्न 20% राहिली आहे. फक्त 2024 पाहिले तर आपण निफ्टी 8% आणि स्मॉल कॅप मिड कॅप 23%, निफ्टी 500 15%. लॉंग टर्म ट्रेंड मार्केटच्या रिटर्नचा कंपाऊंडेड 15-16% जवळपास राहिला आहे. ओके, आपण त्याच्या जरा वरती चाललो होतो. होऊ शकतं की थोडं आपण परत त्या ॲव्हरेजला येऊ म्हणून थोडंसं खाली त्याच्या असू शकतं. तसं की जर काही सुरुवातीचे 3-6 महिने जर थोडीफार व्हॉलॅटिलिटी राहिली मार्केटमध्ये, समजा थोडीशी घसरण दिसली, तिकडून जे रिटर्न्स बनू शकतात ते चांगले बनू शकतात. मग आपण परत थोडा क्रिटिकल आहे, सेकंड हाफ मध्ये ती रिकव्हरी होऊ शकते. सेकंड हाफमध्ये रिकव्हरी दिसते आणि जर आपण इकडून पुढचे 12 महिने रिटर्न पाहिले तर अजूनही पॉझिटिव्ह रिटर्न्स बनतील, दुसऱ्या ऍसेट क्लासपेक्षा चांगले रिटर्न बसतील. ओके, एवढंच की आपण मागचं रिअर व्ह्यू मिररचा अंदाज न घेता आपण बघतोय पुढे काय रिटर्न बनू शकतात, तर इकडून अजूनही पॉझिटिव्ह रिटर्न्सचा आपल्याला याकडे संधी दिसते. 2024 मधली सगळ्यात मोठी जर म्युच्युअल फंड सेक्टर मधली घडामोड असेल तर ते म्हणजे सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंड. 2024चा परफॉर्मन्स कोणता होता आणि 2025चा परफॉर्मन्स कसा असेल? कुठली सेक्टर इमर्जिंग आहेत, कुठली सेक्टर नवीन येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? ओके, आपण 2024 मध्ये पाहिले की जे नवीन फंड लॉन्च झाले आहेत इंडस्ट्रीकडून, खास करून ते सेक्टोरल आणि थीमॅटिक कॅटेगरीमध्ये झाले आहेत. जे काही कोर कॅटेगरीज असतात, जे लार्ज कॅप किंवा लार्ज अँड मिड किंवा मल्टी कॅप ह्या कॅटेगरी आहेत, हे बऱ्याचशा स्कीम्स ऑलरेडी मार्केटमध्ये होत्या आणि मोस्टली सगळ्या फंड हाऊसेसचे त्यांचे काय कॅटेगरीमध्ये कुठले ना कुठले स्कीम्स ऑलरेडी होत्या. त्यामुळे नवीन काय लॉन्च नाही झाले. जे काय लॉन्च झाले ते थीमॅटिकमध्ये. आणि थीमॅटिकमध्ये फक्त एवढं कारण नाही की फक्त प्रोडक्टची गॅप होती, पण आपण जर गुंतवणूकदारांसाठी हा सूट होतोय का असं बघितलं तर हे बघा, आपण मागच्या काही वर्षाचे पार्टिसिपेशन वाढले स्मॉल इन्व्हेस्टर्सचा, छोट्या गुंतवणूकदारांचा, त्यांच्यात एक मॅच्युरिटी लेवल आली आहे, अंडरस्टँडिंग वाढली आहे मार्केटची, ते मार्केटचे जोखीम त्यांच्या जाणीव होत चालली आहे. त्याच्यामुळे जे सुरुवातीचे पाऊल असतील ते कदाचित तुम्ही कोर कॅटेगरीमध्ये घेता, तर त्याच्यात काही जे फंड्स होते त्याच्यात त्यांनी गुंतवणूकदार राहिले आहेत मागचे 3 वर्ष किंवा 5 वर्ष, त्यांना माहिती आहे की थोडीफार व्हॉलॅटिलिटी असते, मग तो थोडी जोखीम घेण्याची जी कॅपॅसिटी ती वाढली आहे, तर तुम्ही थोडे ॲग्रेसिव्ह फंडकडे सुद्धा जाता. मग तिकडे हे सेक्टोरल आणि थीमॅटिक फंड सूट होतात. त्यातल्या त्यात जर आपण काही सेक्टर फंड म्हटले किंवा काही थीमॅटिक फंड म्हटले तर त्यांचे काहींचा एक चांगला दौर चालला होता आणि त्याचा फायदा घेतला गेला. जसं की समजा फार्मा फंड उदाहरणार्थ, त्या फार्मा फंडचा जी परफॉर्मन्स होती मागच्या 1 वर्ष आणि मागचे 2 वर्षाचा तर अगदी चांगली राहिली. आणि हे सेक्टर फंड काही असल्यामुळे तिकडे गुंतवणूकदारांना त्या मार्केटपेक्षा अधिक रिटर्न काढता आला, म्हणजे जो निफ्टीचा रिटर्न किंवा NSE 500चा रिटर्न आहे त्यापेक्षा अधिक रिटर्न काढता आला. तर तो त्यावेळेसाठी चांगले फंड्स होते.
आता जर आपण 2025 मध्ये बघितले की कुठले नवीन थीम दिसू शकतात किंवा कुठले नवीन कॅटेगरी किंवा सेक्टर्स चांगले करू शकतात, तर एक सेक्टर आहे जो मागच्या वर्षी चांगला केला होता, तो होता मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल गुड्स. आम्हाला अजूनही वाटते की ते मल्टी इयर स्टोरी ह्या पुढेही पुढचे 3 वर्ष 4 वर्ष ही स्टोरी शाबूत राहील. थोडेफार मार्केटमधली त्यांची व्हॅल्युएशन्स मागच्या 3 महिन्याच्या करेक्शनमध्ये थोडे रिझनेबल झालेत, म्हणून इकडून परत एक एंट्री पॉईंट चांगली दिसते. त्यांची प्रॉफिट वाढते कारण का एक साईडला China+1 आउटसोर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्सिंग होते, गव्हर्नमेंट टॅक्स इन्सेंटिव्ह देते, तर त्यामुळे इकडे बिझनेस एस्टॅब्लिश करायला, भारतात बिझनेस एस्टॅब्लिश करायला तुम्हाला एक तर इन्सेंटिव्ह मिळते, सोबत समोरासमोर ऑर्डर फ्लो दिसतोय. तर ही मॅन्युफॅक्चरिंगची थीम पुढे शाबूत राहील. त्याबरोबर आपण पाहिलं IT सेक्टरमध्ये थोडी रिवायवल. IT सेक्टर मागच्या वर्षी चांगलं केलं नव्हतं, ओके, पण ह्या वर्षी एकदाची ती US इलेक्शन्सची जी अनसर्टन्टी होती ती आता मागे राहिली आहे. ह्या पुढे आपण बघू की जे IT बजेट आहेत, जे फॉरेन क्लायंट्स असतील, जे IT कंपनीजचे फॉरेन क्लायंट, ते त्यांची डिस्क्रिशनरी स्पेंडिंग जे म्हणतात ती वाढवतील, IT स्पेंडिंग वाढवतील. तर त्याचा फायदा आपल्या भारतीय IT कंपन्यांना मिळेल, त्यांच्या ऑर्डर्स त्यांना मिळतील आणि ते एक सेक्टर सुद्धा चांगले करू शकतात. त्यासोबत जसे नवीन ॲप्लिकेशन्स येतात, जसं AI झालं किंवा सायबर सिक्युरिटी झाले, तर तिकडे सुद्धा ITची स्पेंडिंग वाढत जाईल. त्यामुळे हा एक सेक्टर सुद्धा चांगला दिसतोय. आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी पुन्हा एकदा सरांकडे होतो. सर, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बजेट येणार आहे आणि पुन्हा एकदा पतधोरण आढावा नवीन गव्हर्नर सादर करतील. या 2 गोष्टींचा मार्केट आणि खास करून म्युच्युअल फंडवर, सेक्टरवर काय परिणाम बघायला मिळेल, एक्सपेक्टेशन काय आहेत? ठीक, आपण बजेटबद्दल आधी बोलूया, कारण का 1 महिन्यात 1 फेब्रुवारीला बजेट सादर होईल. जर आपण या सरकारची भूमिका पाहिली मागचे 10 वर्ष, त्यांचं जास्त फोकस राहिला आहे इन्व्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. मग तो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड बांधणं, रेल्वेवरती, एअरपोर्टवरती, ते तर झालं. त्यासोबत आवास योजना वगैरे हे सगळं होते. वॉटर लिंकेज, पाण्यासाठी जे पाणी पुरवठा करण्यासाठी जे प्रोजेक्ट लागतात त्याच्याकडे बरीच इन्व्हेस्टमेंट केलेली. तर मागचे 10 वर्ष गव्हर्नमेंटने हा फोकस ठेवला आहे. कदाचित त्याच्यात जास्त वाटा तिकडे गेला आणि कदाचित जो कन्झम्पशन आहे तिकडे थोडासा वाटा कमी राहिला होता. मागचा जो बजेट गेला, म्हणजे जे निवडणुकीनंतरचा पहिला बजेट, तिकडे थोडासा गव्हर्नमेंटचा फोकस तिकडे वाढताना दिसला की थोडं कन्झम्पशन रिवाईव्ह करायचं. कदाचित इलेक्शनचे निकाल होते, कदाचित तिकडून सुद्धा त्यांना हिंट मिळाला असेल. तर आपण पाहिलं की थोडेसे रिलीफ दिली गेली आहे की ज्यांच्यामुळे जो टॅक्सेबल इन्कम एका सिटीजनवरती येईल त्याचा इम्पॅक्ट थोडा कमी होईल. तर टॅक्स इम्पॅक्ट कमी असेल, खास करून छोटे जे इन्कम कॅटेगरीमध्ये आहेत ते. मग एकदाचा हा जो पॅटर्न आहे आपण पाहिलं की त्याचा अजूनपर्यंत फ्लो थ्रू जो होतं परिणाम पूर्णपणे दिसून आला नाही आहे. कदाचित त्याला अजून प्रोत्साहनाची गरज आहे. तर कदाचित हा कन्झम्पशन वाढवण्यासाठी कदाचित गव्हर्नमेंट ह्याच्यावर अजून थोडा जोर देईल अशी अपेक्षा आहे. कारण का इन्व्हेस्टमेंटवरचा जो फोकस होता तो चालू आहेच, आणि हा गव्हर्नमेंट सोबत प्रायव्हेट सेक्टरचा सुद्धा जर इन्व्हेस्टमेंट येत असेल तर गव्हर्नमेंटवरचा जो स्पेंडिंगचा प्रेशर आहे तो कमी होऊन ते कन्झम्पशनवरती बघते. तर मला वाटतं कदाचित थोडा फोकस ह्याच्यावर राहील. मग ते कुठल्या रीतीने करतात ते जरा बघावं लागेल की ते पर्सनल टॅक्समध्ये काही कमी करतायत किंवा इनडायरेक्ट टॅक्समध्ये काही कमी करतायत ते बघावं लागेल. आणि त्याची जर कुठून टॅक्स कमी करत असेल तर त्याची भरपाई कुठून तरी दुसरीकडून होईल, ती कुठून करतायत. तर हे सगळं बजेटवरती आपल्याला बघावं लागेल. कारण हा बजेट थोडासा कन्झम्पशन च्या दिशेने असू शकतो असा अंदाज आहे. आणि जर कन्झम्पशन हा एक सेक्टर रिवाईव्ह झाला तर आपण बघतो की हा FMCG, स्टेपल, डिस्क्रिशनरी रिटेल हा सुद्धा एक मोठा सेक्टर आहे मार्केटमधला, इंडेक्समधला बऱ्या मोठ्या कंपन्या आहेत. तर तिकडून सुद्धा एक मार्केटला सपोर्ट राहील. कारण का हा एक सेक्टर्सची जी कामगिरी होती मागच्या 1 वर्षात काही खास नव्हती. जर ती सेक्टर चांगली करायला गेली तर आपण तिकडे बघू शकतो की थोडी रिवायवल दिसू शकते. सर, मी तुम्हाला इथे थांबवतोय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे.
खूप मोठा सेक्टर आहे म्युच्युअल फंड, त्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढच्या वर्षात नव्या एपिसोडसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा NDTV मराठी.